विरार स्थित जीवदानी देवी मंदिर देवस्थान के माध्यम से बुधवार को भव्य सामूहिक विवाह समारोह धार्मिक और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। इस आयोजन में कुल 13 जोड़े विवाह बंधन में बंधी। इस सामूहिक विवाह का पूरा खर्च जीवदानी देवी देवस्थान द्वारा वहन किया गया। नव विवाहित जोड़ों को देवस्थान तथा विभिन्न सामाजिक संस्थाओं की ओर से गृहस्थी के लिए आवश्यक सभी उपयोगी वस्तुएं भी भेंट दी गई। बताया गया कि विवाह समारोह में होने वाली भारी खर्च के कारण कई बार सामान्य वर्ग, विशेषकर किसान, मजदूर और आदिवासी परिवार कर्ज के बोझ तले दब जाते हैं। इसी समस्या को ध्यान में रखते हुए देवस्थान द्वारा हर वर्ष सामूहिक विवाह का आयोजन किया जाता है ताकि जरूरतमंद परिवारों को आर्थिक राहत मिल सके। इस कार्यक्रम की खास बात ये रही कि इसमें सभी जाति और धर्म के जोड़ों ने भाग लेकर विवाह किया, जिससे समाज में एकता और भाईचारे का संदेश देने का प्रयास किया गया। समारोह के दौरान पूरे परिसर में धार्मिक माहौल, खुशी और सामाजिक समरसता का अद्भुत संगम देखने को मिला। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। जीवदानी देवी मंदिर जे ट्रस्ट जे आहे गेले सातत्याने 14-15 वर्ष झाले हा सामुदायिक विवाहाचा सोहळा आपण करत असतो। खास करून पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या आदिवासी समाजातली इथे सामुदायिक विवाह इथे होतात। वर्षातनं 2 सामुदायिक विवाह इथे आपण करतो। एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आहे। जीवदानी मंदिर ट्रस्टचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये मंदिरची शाळा आहे, प्रसादालय आहे, आरोग्य सेवा आहे। या जोडीलाच एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामुदायिक विवाह यातनं आपण साधारण जीवदानी मंदिर ट्रस्ट, काही सामाजिक संस्था ह्या सगळ्यांनी मिळून एक साधारण 30 ते 35 वस्तू आपण प्रत्येक जोडप्याला देतो आणि या जोडप्याकडनं चांगलं सुखी सहजीवन करण्याचं वचन आम्ही घेतो। आणि या माध्यमातून गेल्या साधारण एक 15-20 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे निदान एक 10,000 लोकांचा तरी सामुदायिक विवाह पार पडलेला आहे। आणि एक समाजाला एक चांगला शिस्त लावण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट हे सर्व मंदिरच्या देवीच्या कृपेने चाललेले इकडे सगळे उपक्रम आहेत आणि सगळे उपक्रम यशस्वीरित्या आम्ही पार पाडतो। कुठलाही प्रकारचा मतभेद न करता या मंदिर ट्रस्टमधला प्रत्येक भाविक जो आहे हा कसा आनंदी राहील, कसा सुखी राहील, कसा समाधानी राहील याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। संबंध पालघर जिल्ह्यातले येतात, खास करून ग्रामीण भागातले जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू, पालघर, वाडा या आदिवासी भागातले लोक इकडे खूप जास्त प्रमाणामध्ये येतात। कारण या देवीचे भक्त जे आहेत हा संबंध ठाणे जिल्ह्यातले भक्त आहेत आणि त्यामुळे सगळ्या ठिकाणी लोक येतात आणि सगळ्या ठिकाणच्या लोकांचा याला फायदा होतो। जीवदानी देवस्थानच्या वतीने गेली अनेक वर्ष, हे 8वं वर्ष आहे ज्याच्यामध्ये वर्षातनं 2 वेळेला सार्वजनिक पद्धतीने विवाह होतात, ज्याच्यामध्ये देवस्थान समितीच्या आणि भाविकांतर्फे त्या जोडप्यांना त्यांच्या संसारोपयोगी वस्तू दिली जातात आणि मंगळसूत्र 1 ग्रामचं तेही दिलं जातं। हा वसई, विरार असेल किंवा पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातनं अनेक असे कुटुंब आहेत की ज्यांना लग्नाचा खर्च परवडत नाही आणि त्यामुळे कर्ज काढलं जातं। त्या कर्जबाजारीपणातनं मग वर्षानुवर्ष ते कर्ज फेडण्यात जातं। त्यामुळे एक हा चांगला उपक्रम आहे की ज्या माध्यमातनं ह्या सगळ्या कुटुंबाचं जो खर्च आहे लग्न समारंभाचा तो वाचतो आणि अगदी सामान्य किंवा जो गरीब व्यक्ती आहे त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीने आपला लग्न सोहळा पार पाडता येतो। चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी व्यवस्था होते। त्यामुळे अशा पद्धतीचा उपक्रम हा उद्या चंडिका देवीला सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा असाच उपक्रम आहे। त्यामुळे देवस्थानांच्या माध्यमातून हे जे काही उपक्रम राबवले जातात त्यासाठी आम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या सगळ्या विवाहित जोडप्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो।